हॅलो नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना 1 मीटर मी कपडा घेतलेला आहे, अस्तर आहे. तर बघा त्याचे 4 फोल्ड करून घडी करायची आहे. प्रिन्सेस कट आहे आणि बघा दाची घडी आहे, म्हणजे 40 छाती आहे. खूपच हेल्दी आहे ती पोरगी, म्हणजे पोरगीचं आहे ब्लाऊज. तिला आहे ना कॉन्ट्रॅक्ट साडीमध्ये घालायचं आहे. तर बघा मी इकडे तुम्हाला एवढं 40ची छाती ना, तर 10 इथं घेते आणि 2 इंच एक्स्ट्रा असं मी कापड इथं कापून घेते. म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे ना, तर मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एक साथमध्येच आपल्याला दोघं कापता येतील, वेगळे वेगळे कापायची जरूर नाही. ही माझी रीत आहे. आता माहीत नाही तुमची रीत कशी आहे, पण एक वेळेस नक्की ट्राय करा. खूपच कमी टाईम लागतो. कमी टाईममध्ये आपलं ब्लाऊज कटिंग छान असं सुंदर होतं. बघा मी इथं 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आणि ना इकडे ना मला पहिले लांबी घेऊ आपण. लांबी घ्यायची तर 15 आणि ना शोल्डर 7 घ्यायचं आहे. मागे दोरीचं म्हणजे बांधायचं, बटरफ्लाय सारखं फूल लावतो ना तसं स्टिचिंग करायचं आहे. तर मी इथे ना शोल्डर 7 घेते हे, कारण मागे पण हुक वरती 2 हुक येणार आहे. मी तुम्हाला ते कटिंग करता करता पुढे दाखवतेच कसं कटिंग करायचं आहे ते. आणि हे ना 7.5 घ्यायची आहे. लॉंग स्लीव्ह आहे. बघा हे 7 घेतलं शोल्डर, बघू शकता. लंबाई 15 घेतलेली पूर्ण ब्लाऊजची लंबाई. आणि हे 7.5 घेतलं आहे मुंडा, बघू शकता. आणि इकडे बघा असं मस्त छान असा राऊंडमध्ये कट करून घ्यायचा आहे. फ्रंट पार्टने बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट लाईन या बॅक पार्ट लाईन. आणि बघा इकडे ना छातीचं माप घेऊ आपण. इथं मी 10 घेतलेलं आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते. इथं 1.5 घेते आपण, मला सवय झाली 2 घ्यायची, त्याच्यामुळे म्हटलं. आणि कपडा कसा जास्त पण होत नाही कमी पण होत नाही. आणि 9.5ची कमर घेतलेली, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं इकडे पण. बघा आता एवढं कट करून घेऊ. छान असं सुंदर ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही. आता हे ना 2 भागमधून हा बॅक पार्ट झाला. बघा एक साथमध्ये दोघं कापले गेले ना आपले. असं नाही की वेगळे वेगळे कापायची जरूर नाही. बघा आता फ्रंट पार्ट आहे, तर हे पण थोडंसं मी इथून कट करून घेते, बघू शकता. आणि ना आता पुढे बंद गळा आहे, म्हणजे पुढे हुक वगैरे नाही आहे, मागे हुक. आणि इकडे पुढे गळा आहे ना, आणि पुढे ना पानगळा आहे डिझाईनचा. तर मी इथे ना 7 घेते पानगळा. गळ्याची लांबी आहे ना 7 घेते हे. आणि इथून 2.5 घेते. आणि इकडनं आहे ना मधोमध म्हणजे आपल्याला 4.5 वरती टिक करायची आहे. हे बघा त्याचा इथला जो राऊंड आहे ना 3 घ्यायचा आहे, म्हणजे पानगळा आपल्याला छान असा राऊंडमध्ये येईल बघा तुम्ही. आणि इथून असा राऊंड करून द्यायचा आहे. आहे ना थोडं प्रॅक्टिस केली ना खूप छान आहे. तुम्हाला बी एवढी ड्रॉईंग छान नाही माझी, पण मी कापते ना, कटिंग करते तेव्हा खूप छान माझी हात बसून गेला आहे, त्याच्यामुळे ते बरोबर येतं. तर बघा असा पानगळा आहे, मी तुम्हाला कट करून दाखवते. आणि वेअर करून ना खूप छान दिसतो बरं का हा गळा. तर पुढे हुकचं ब्लाऊज मागे हुकचं ब्लाऊज राहिलं ना त्याला खूप छान वाटतं. हे बघा किती छान आलं ना, मस्त. आणि बघा आता हे ना हे पूर्ण रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला प्रिन्सेस कट पूर्ण करून दाखवते. हे आता प्रिन्सेस कटचं माप घेऊ. हे ना 3.5 घेते, हे 3 घेते हे. आणि इथून आहे ना 2चं अंतर घ्यायचं आहे. आणि हे पण इथं सिद्धी लाईन अशी 1.5 वरती घ्यायची आहे आपल्याला. हे बघा मी इथं लिहून पण दाखवते. आणि इथलं जर आपल्याला समजत नसेल ना तर 2.5 वरती राऊंड ठेवायचा आहे. असा राऊंड यायला पाहिजे म्हणजे. आणि वरून आहे ना 10.5 वरती पॉईंट आणायचा आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. बघा असं राऊंड व्यवस्थित द्यायचा आहे. हा 10.5चा पॉईंट आहे, इथं बरोबर येतं आपलं. आणि 3चं अंतर आहे, 3.5चं आहे. आणि हे मधलं अंतर आहे ना
हे मधलं अंतर आहे ना 3 नाही तर 2.5 ठेवायचं आहे. बघा हा राऊंड आहे ना छान येऊ द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपला ब्लाऊजचा शेप आहे ना एकदम चेस्टमध्ये छान बसतो व्यवस्थित असं. आणि बघा हे असं इथून राऊंडमध्ये असं हे 1.5 इंच मी तुम्हाला दाखवे. इथून एवढी सिद्धी लाईन येऊ द्यायची. आणि खूपच हे छान ब्लाऊज बसताना कुठे गुढी पडते काही पडत नाही. आपण स्टिचिंग करतो तेव्हा खूपच छान असं शेप येतो. आणि वेअर करून तर आपलं कटोरीसारखं पूर्ण ब्लाऊज हे अंगावरती चिपकून जातं. तर खरंच एक वेळेस व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन हे कटिंग पूर्ण बघा. आणि बघत असेल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज बघा किती छान तयार झालं ना, बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम मस्त. आणि बघा आता हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता थांब बघा हा मागचा गळा आहे ना 4 घेते इथं आणि खालून बी ना 4 घ्यायचा आहे. बघा इथून असं आहे ना मस्त 4 वरती आपल्याला राऊंड द्यायचा आहे. ही पण याची लांबी पण 4 आहे आणि हे पण 4 आहे. आणि बघा इथून मध्ये ना बरोबर आपल्याला 2 इंचचा गॅप ठेवायचा आहे. इथं आहे ना हुक येणार आहे 2 आणि इथून आहे ना 3 इंच आपल्याला सिद्ध अशी लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजे मागचा गळा आहे ना 3 ने हा 3.5. हा बघा 3 घेतला, हा पण 3.5 घेतला. इथं अर्धा इंच वाढवलं मी. आणि ना असा गोल काही मस्त व्यवस्थित शेप द्यायचा आहे. हे बघा छान असं. आणि इथं आहे ना हुक लागणार आहे. हा पण बोटणी गळासारखा आहे ना राऊंड देऊन द्यायचा आहे. बघा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आता. इथून असं गोल करून द्यायचं आहे. डिझाईनचं ब्लाऊज आहे ना खूप छान वाटतं बघा. आणि इथं हा टक्स येईन. चारवरती हा बॅक पार्ट आहे. याला हुक वगैरे नाही येणार. इथं आहे ना दोरी बांधायची. बघू शकता मी तुम्हाला मापाचं ब्लाऊज दाखवते. असं मागून आहे ना दोरी बांधण्यासाठी त्यांनी मला सांगितलं आहे. इथं वरती असे हुक आहे. इथं 4 हुक लावले त्यांनी, पण मला आहे ना 2च लावायचे. असंच हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता अस्तरवरती ठेवून तुम्हाला कट करून दाखवते परत. आई ब्लाऊज पीसवरून अस्तर तर कटिंग केलं मी. आणि ना याची लॉंग स्लीव आहे त्याच्यामुळे ना मला हे असे 2 म्हणजे तुकडे देऊन गेले ते ब्लाऊज पीसचे. बघा मेन ब्लाऊज पीस आहे हे. बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि 4 फोल्ड करून घेतलेले बघू शकता तुम्ही. आणि मेन अस्तर कापलेलं आहे ना आपलं ते असं ठेवून घ्यायचं आहे. बंद भाग आपल्याकडे राहू द्यायचा आहे इकडे. आणि बघा जेणेकरून आहे ना फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं निघतील आपले. इथून असं काही कट करून घ्यायचं आहे. हे बघा हा बॅक साईड निघून गेला. आणि आता फ्रंट पार्ट आहे ना याला पण असंच ठेवून द्यायचं आहे. आणि बघा मधोमध बरोबर आपल्याला एकदम इझी आहे ना, बघू शकता तुम्ही. काही टाईम लागला म्हणजे आपलं कमी टाईममध्ये जास्त काम व्हायला पाहिजे असं थोडंसा तरी आपण आपल्या दिमागचा यूज करायला पाहिजे. तर ते तुम्ही बघू शकता. आता माझा दिमाग कसा चालतोय नाही चालतोय. ठीक आहे. तर बघा माझं ब्लाऊज कटिंग तुम्हाला कसं वाटेल ते नक्की सांगा. आणि बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट मी तुम्हाला एकदम 4 फोल्ड करून माझी कटिंगची रीत हीच आहे. आणि आता बघा हे दुसरा पण तुकडा मला देऊन गेले कारण त्यांना ना लॉंग स्लीव पाहिजे होती. याच्यात काही बसणार नव्हतं आणि हेल्दी होती ती पोरगी जराशी. पोरगीचं ब्लाऊज आहे हे 17-18 वर्षाची पोरगी म्हणजे. तर तिला आहे ना लॉंग स्लीव पण पाहिजे हे. मग म्हटलं त्याच्यात तर काही होणार नाही 1 मीटर कपड्यांमध्ये. एवढाच तुकडा बसला आहे बघू शकता तुम्ही 1 मीटरमधून. आणि याच्यामध्ये लॉंग स्लीव तर होणार नाही ना. मग मी तिने मला हे एक्स्ट्रा आणून दिलेलं आहे. आता बघते लॉंग स्लीव कितीची होती तुम्हाला ते पण मापून दाखवते मी. 16-17 यायला पाहिजे. हो येऊन जाईल. तर बघा
इथं एवढी लॉंग स्लीव 17 येते, तर इकडनं बी 7 घेतली ना आपण, तर 7 आणि 2 इंच एक्स्ट्रा असं 10.5ची आपण ही घेऊ स्लीव रुंदीला. आणि इकडनं आहे ना 3.5 घेते मी. आणि बघा 17ची आली स्लीव, म्हणजे त्यांनी असं, आणि बघा 17ची म्हणजे असं सांगितलं होतं की जेवढं 17 म्हणजे 17, 18 नाही तर 15 का बसेना, 15च्या वरती पाहिजे होती त्यांना स्लीव. तर मग म्हटलं चला जेवढं आहे तेवढं ठेवून घेते. आणि असं बघा छान असं इथं दंडघेर आहे, 7 आलं आहे, तर एकाची 3.5 इथं येईन, बघू शकता तुम्ही इथं. आणि हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आणि बघा छान अशी स्लीव कटिंग करून घेते मी. तर इथं आहे ना 3.5 घेतलं आहे. तर या ब्लाऊज पीसवरती काही लिहिता नाही येते. आणि बघा आता कट करून घेऊ. आमचं घर आहे ना थोडं रोडवरती, आणि या टायमाला खूपच आवाज होतो गाड्यांचा, तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि बघा स्लीव पण आज छान मस्त कटिंग झालेली बघू शकता तुम्ही. आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट ते पण तुम्हाला दाखवतेच, बघू शकता किती छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे ना. अस्तर ब्लाऊज पीससोबत तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे मी. तर आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि प्लीज जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.